यंदाचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणारा फिडे वर्ल्ड कप 2025 हा गोव्यात होणार आहे। तसंच महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेत 2026च्या कॅन्डिडेट टूर्नामेंटसाठी 3 जणांना आपलं स्थान निश्चित करता येणार आहे। भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे। तर सिंधूने बल्गेरियाच्या कोलोयाना नालबंटवाला 39 मिनिटं चाललेल्या सामन्यात 23-21, 21-6 असं पराभूत केलंय। श्यामकेट येथे झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ऑलिम्पियन सिफ्ट कौर समराने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकलाय आणि देशाला सांघिक विजेतेपद मिळवून दिलंय। भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सिंगफिल्ड कपच्या 6व्या फेरीत पोलंडच्या जान क्रिस्टोफ दुडासोबत सलग 5व्या ड्रॉवर समाधान मानावं लागलंय। दरम्यान अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना 4 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवत मैदानापेक्षा अर्धा गुण पुढे राहिलाय। सोमवारी यूएस ओपन मध्ये कार्लोस अल्कराजनं एक नवीन चर्चा घडवून आणली आहे आणि क्रॉप केलेल्या शैलीने ऑनलाईन संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात, परंतु स्पॅनिश खेळाडूंच्या शानदार टेनिसनं चर्चेला जागा सोडली नाहीये, कारण त्याने रेली ओपोल्का 6-4, 7-5, 6-4 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय। काल झालेल्या केरळ क्रिकेट लीग मध्ये एका चेंडूवर 13 धावा झाल्यात, तर त्रिशूर टायटन्सचा गोलंदाज सिजोमेन जोसेफच्या चेंडूवर संजूनं षटकार मारलाय, तर पंचांनी तो नो बॉल घोषित केलाय, म्हणून त्याला दुसरा चेंडू टाकावा लागला असून सॅमसननं फ्री हिटवरही षटकार मारलाय। AIFF आणि FSDL ने ISLच्या सुरुवातीच्या तारखेला 24 ऑक्टोबर रोजी सुरुवात करण्यावर सहमती दर्शवली आहे आणि क्लबांच्या त्या महिन्याच्या अखेरीस महिलांच्या ठिकाणांची उपलब्धता तपासण्यास सांगितलंय। सोमवारी प्रीमियर लीग मधील वयोगटातील सामन्यात लिव्हरपूलने 10 खेळाडूंच्या न्यूकॅसलवर 3-2 असा विजय मिळवलाय आणि 16 वर्षीय बदली खेळाडू रियो न्यूमोगाने शेवटच्या श्वासात केलेल्या एका सनसनाटी विजयी गोलमुळे तो विजयी ठरलाय।